हे जे केंद्रात आणि राज्यात बसलेलं भाजपचं सरकार आहे हे पूर्णपणे भांडवली पक्षाचं सरकार आहे आणि हे सरकार अदानी अंबानीचे मनमर्जीप्रमाणे त्या लोकांच्या हिताचा विचार करणारा सरकार आहे। गेल्या वर्षी 29 कायदे हे कामगारांच्या योजनेत आखले गेले आणि त्यातले 4 कायदे नव्याने केलेले आहेत। ते कुठेतरी कामगारांचं कायद्याचं उल्लंघन होत देशव्यापी संपाचा बंद पुकारलेला आणि या संपाला मार्क्सवादी म्हणजे लाल बावटा पक्षाने संमती दिली आणि तहसीलदार इथे निदर्शन केलेलं आहे। सर नेमकं काय कारण आहे या निदर्शनाने, काय सांगाल? या भाजपच्या सरकारने कामगारांच्या हिताचे कायदे जे कामगारांनी लढून बनवले होते, रक्त सांडून बनवले होते, ते पूर्णपणे कायदे पातळ करण्याचं काम या केंद्र आणि राज्य सरकारने आताच्या घडीला केलेले आहेत। आणि नव्याने जे 4 कायदे आणल्यात त्या कायद्यामुळे कामगारांवर प्रचंड मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार होत आहे आणि त्या संदर्भात कामगार संघटना असतील, कामगारांच्या युनियन असतील, त्याचबरोबर 500 शेतकरी संघटना एकत्रित येऊन किसान मोर्चाने आज 12 फेब्रुवारी रोजी देशभरामध्ये अखिल भारतीय संपाची हाक दिलेली आहे आणि त्या संपाला यशस्वी करण्यासाठी शेतकरी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी आमचा लाल बावटा पक्ष आज वसई तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करतोय। निदर्शनाच्या माध्यमातून आम्ही देशाच्या राष्ट्रपतींना निवेदन देतोय की कामगारांच्या विरोधातले जे कायदे आहेत ते रद्द झाले पाहिजेत आणि कामगारांचे जे हिताचे कायदे होते ते पुन्हा आणले पाहिजेत। या मागणीसाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शन करतोय। नक्कीच आपण मागणी केलेली आहे आणि निदर्शन शांततेत पारही पाडलेले आहेत आणि आपण तहसीलदारला निवेदन आहे। आपल्याला वाटतं की आपल्या या भूमिकेने प्रशासन जागावेल आणि ठाम पाऊल उचलेल? बघा कसं आहे की हे जे केंद्रात आणि राज्यात बसलेलं भाजपचं सरकार आहे हे पूर्णपणे भांडवली पक्षाचं सरकार आहे आणि हे सरकार अदानी अंबानीचे मनमर्जीप्रमाणे त्या लोकांच्या हिताचा विचार करणारा सरकार आहे। मात्र आम्ही सुद्धा शेतकरी आहोत, आदिवासी आहोत, कोळी आहोत। आमचा कोळी बांधव ज्यावेळी समुद्रातल्या लाटावर उडणारी बोट थांबत नाही ना त्यावेळी डोली टाकते, डोली, आणि डोलीने फाट सुटलेली बोट थांबवण्याची धमक आमच्यात आहे। वेडा पिसाट बैल ज्यावेळी नांगराला चालत नाही त्यावेळी परान मारून त्या बैलाला थांबवण्याची धमक आमच्यामध्ये आहे। तशाच पद्धतीने आमचे नेते आणि आमचे कार्यकर्ते सांगतात की हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। सरकार जरी गेंड्याच्या कातडीचं असलं तरी ही कष्टकरी जनता आहे, ही मरण्यासाठी तयार आहे। आणि ज्यावेळी आम्ही ही जनता रस्त्यावर उतरेल तसं जसं नेपाळमध्ये सरकारला देश सोडून पळून जावं लागलं त्याच पद्धतीने एक दिवशी या भाजपच्या सरकारला आणि या नरेंद्र मोदी सरकारला हा देश सोडून पळून जाण्याची वेळ येणार आहे। आम्ही क्रांतीचे वेडे लोक आहोत, आम्हाला क्रांती हवी आहे आणि ती क्रांती उंबरठ्यावर येऊन थांबलेली आहे। आणि म्हणून आमच्यासारखे तरुण लोक आताच्या घडीला सत्ताधारी भाजपचे सरकार असेल, शिंदेचं सरकार असेल, राष्ट्रवादी असेल, या भांडवली पक्षात न जाताना या लाल झेंड्यावर सारी माया ठेवून आम्ही कामगारी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढाईसाठी रस्त्यावर उतरतोय। आम्हाला 100% विश्वास आहे सरकारला नमावं लागेल। ही जनता आहे, ही जनता 100% सरकारला नमवेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केली। एवढे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे शेरवाट जनताचे हे प्रश्न आहेत आणि जनतासाठी मांडलेला हा एक निश्चित आंदोलन होतं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून खरोखर प्रशासनाला जाग येईल इतका आवाज हा वसई तहसीलदार कार्यालयात गुंजलेला आहे। पाहावं लागणार आहे की या सगळ्या संबंधित विषयावर सरकारचं पाऊल काय आहे। कॅमेरा पर्सन रवीसह मी निलेश माडिक, वसई।